हाय मित्रांनो, नमस्कार. आज आपण घरच्या घरी मऊ चविष्ट पुरणपोळी कशी करायची ते पाहणार आहोत. सर्वप्रथम चणा डाळ धुवून घ्या आणि 2 तास भिजत ठेवा. 2 तासानंतर भिजवलेली डाळ आपण शिजायला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण गूळ कापून घेऊया. डाळ नीट शिजून झाल्यानंतर पाणी गाळून घ्या. त्याच पाण्याची मी येळवणीची आमटी बनवते. आता या डाळीमध्ये गूळ घालून मध्यम आचेवरती ढवळत पुरण एकजीव करून घ्या. त्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घ्या. पुरण चांगलं घट्ट आणि मऊ झालं की गॅस बंद करून घ्या. पुरण थोडंसं थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर आपण या पुरण चाळणीवरती मी वाटून घेणार आहे. तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता. हे बघा कसं मस्त असं बारीक वाटलं जातं. तोपर्यंत इकडे मी कणिक मळून घेत आहे. कणिक मळून घेतल्यानंतर मी ही कणिक मळून झालेली आहे. हे बघा, कणिक चांगली मळून घेतल्यानंतर मी याला अर्धा तास पाण्यामध्ये ठेवणार आहे. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे मऊ आणि लुसलुशीत पोळ्या होतात. कणिक चांगली मऊ झाली आहे. हे बघा, कणकीचे गोळे करून घ्या. आता त्यात पुरण भरून कडा नीट बंद करून घ्या. आता हलक्या हाताने वरच्यावर हा गोळा बनवून घ्यायचा आहे. हलक्या हाताने पिठामध्ये बुडवून तुम्हाला हे हलक्या हाताने, जास्त दाब देऊ नका. पुरण बाहेर येईल जास्त दाब दिल्याने. तवा गरम करून पुरणपोळी दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या. छान अशी दोन्ही बाजूनी भाजलेली आहे. गरमागरम आणि मऊ सुगंधी पुरणपोळी तयार आहे. तुम्ही तूप, दूध किंवा आमटीसोबत खाऊ शकता. अशीच सोपी आणि पारंपरिक पुरणपोळी तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर, सबस्क्राईब करा.